मराठी माणूस जिम मध्ये पण हेवी, बिझनेस मध्ये पण हेवी आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तर डबल हेवी. आज मराठी भाषा गौरव दिन, म्हणून आजचा मिनी ब्लॉग पण फुल मराठी स्टाईल मध्ये. सकाळी 7ला उठलो, बाल्कनीमध्ये गेलो तर कालपासून जो आवाज डोक्याला त्रास देत होता तो आज शांत. मनात म्हटलो, देवा आज तरी शांत दिवस जाऊ दे. लवकर फ्रेश होऊन देवपूजा केली आणि निघालो नेहमीच्या कामाला. ड्रायव्हर कमी म्हणजे ओनरला जास्ती कष्ट. स्टीअरिंग पकडली आणि निघालो स्टुडंट्सला सोडायला. आज स्पेशल काय होतं? मराठी भाषा गौरव दिन. स्कूलमधल्या सगळ्या स्टुडंट्सला मराठी वेशभूषा दिली होती. त्यांना सोडून घरी आलो, फर्स्ट मील घेतला आणि पुन्हा दुसऱ्या स्कूलच्या स्टुडंट्सला सोडायला निघालो. मग 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 तुला नव्हतं माहित? तुम्ही या गाडीत कधी बसले नाही? सकाळी येताना कुठल्या गाडीत बसता मग तुम्ही? या गाडीत नाही तुम्ही सकाळी? लंच केला आणि विचार केला थोडा रेस्ट करतो, पण माझं नशीबच खराब. मनात म्हटलो, बल्किंग चॅलेंज आहे की ट्रान्सपोर्ट चॅलेंज. सकाळी 8ला सोडलेल्या स्टुडंट्सला परत घरी सोडावं लागणार होतो. घाई घरी आलो, झटपट पटापट रेडी झालो आणि शेवटी निघालो जिम साठी. आज जिम मध्ये होता शोल्डर आणि बायसेपचा वर्कआउट. फुल पंप आला. आज बॉडी म्हणत होती, हा आहे मराठी बल्किंग पॉवर. घरी आलो, पोस्ट वर्कआउट मील घेतला, पण सकाळपासून जो आवाज त्रास देत होता ना, त्यामुळे व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करता येत नव्हता. व्हिडिओ पोस्ट करता करता 9:30 वाजले. लास्ट मील घेतला आणि बॉडीला रेस्ट दिला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.